हरे कृष्णा. तर 2च दिवसात आपण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करणार आहोत. सर्व भक्तजन, वैष्णववृंद या दिवसाची पूर्ण वर्षभर वाट पाहत असतात आणि तो दिवस आता 2च दिवसात येणार आहे. अधर्माचा नाश करण्यासाठी आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी, प्रेमाचं आदान-प्रदान करण्यासाठी भगवंत या धर्तीवर प्रकट होतात. हे जन्माष्टमीचं व्रत केल्याने तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी राहते. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. तर नक्की यावर्षी या जन्माष्टमीचं पालन करा. पण यावर्षी जन्माष्टमी नक्की कधी आहे? 15 तारखेला की 16 तारखेला? भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला आणि रोहिणी नक्षत्रात झालेला आहे. आणि ज्या दिवशी हे सगळे योग येतील त्या दिवशी जन्माष्टमी साजरी करणे श्रेयस्कर ठरेल. तर यावर्षी 15 ऑगस्टला संध्याकाळी 11:49 अष्टमी तिथी सुरू होत आहे आणि ती दुसऱ्या दिवशी 16 तारखेला संध्याकाळी 9:34 संपत आहे. तसेच रोहिणी नक्षत्र 17 तारखेला सकाळी 4:38 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 18 तारखेला सकाळी 3:17 संपत आहे. तर अशा वेळी नक्की जन्माष्टमी साजरी कधी करावी? जेव्हा अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र एकत्र येत नाही तेव्हा शास्त्रानुसार उद्या तिथीच्या अष्टमीला आपण हा जन्माष्टमीचा उत्सव साजरा करणार आहोत. तर यावर्षी उद्या तिथी ही 16 तारखेला लागत आहे. त्याच्यामुळे जन्माष्टमीचा उत्सव हा 16 तारखेला आपण सेलिब्रेट करणार आहोत. त्या दिवशी आपण व्रत करणार आहोत. संपूर्ण वृंदावनमध्ये जन्माष्टमीचा हा उत्सव 16 तारखेला सेलिब्रेट केला जाणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी जन्माष्टमीचं हे व्रत करावं आणि भगवंतांची कृपा प्राप्त करावी. थँक्यू फॉर वॉचिंग. हरे कृष्ण.